थांबा थांबा थांबा, पहिल्यापासून बघूया. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी नवीन मित्रांसोबत अचानक भयानक झालेल्या प्लॅनने आम्ही बाहेर पडलो एका सुंदर गावामध्ये जाण्यासाठी. किल्ले निवती, पाटपोळे, हे काय सुंदर गाव आहे. चला, जाता जाता ह्या निसर्गरम्य वातावरणाचे सिनेमॅटिक केले आहे ते तुम्ही एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी घराच्या बाहेर पडलो. एक असं हिडन जेम बघण्यासाठी जातो. माझ्यासोबत सिद्धेश आहे आणि आपली मेन पलटण पुढे आहे, ज्यांच्या आपल्याला बनवलं आहे हिडन लोकेशन बघण्यासाठी. आता तिथे जाऊन बघूया काय. पण गाव मस्त आहे. हे जो पाटपोळा गाव आहे ना, एक नंबर. हॉर्नबिल, ब्लॅक हॉर्नबिल दिसलेला, गाडी पळवली त्यामुळे वाट लागली. एक नंबर शॉट होता. तर त्या ठिकाणी आता आपण पोचलो आहोत. बघू शकतात किती सुंदर गाय आहे तिकडे. बघू शकतात अशा प्रकारे आवाज तर भरपूर येतात. सिद्धेश, काय म्हणतंय तुका? वातावरण मस्त आहे एकदम. आणि त्या समोरच्या साईडला एकदम नॅचरल स्विमिंग पूल आहे. तुमका जाता मी दाखवतोय. आता बघू शकता असं जरा खतरनाक अशी वाट असा. बघूया. आमचे आता माणसं काय काय जण गेले आणि भरपूर जण गोंगाट विंगाट मारतात. पाय एकदम सुळसुळीत आणि हे चपला लायकीचे नाहीत असले घेऊन. आम्ही रिक्समध्ये इलेलो असो. बघू शकता अशा प्रकारे वाट आहे आणि भरपूर पब्लिक तर दिसतं आपणाक. बघू शकता. आणि पाणी एकदम भारी एक्सच आलेला, एकदम भारी. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी घराबाहेर पडलो आणि आज तर पाऊस नसल्यामुळे एकदम वातावरण एकदम कडक झालेला आणि मित्रांसोबत सगळेजण एन्जॉय करतात आणि एकदम भारी आहे लोकेशन एकदम. आणि पाऊस पडलं ना तर एकदम हे धबधबा एकदम भारी वाटतं असं लोकेशन आहे. तर असं हर्षद यूट्यूबर आपल्यावर हर्षद चव्हाण आणि त्याचे मित्रपरिवार आपल्यासोबत असत. हर्षद चव्हाणचं कॅमेरामॅन बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे शेळपे गावात हे वॉटरफॉल असा, म्हणजे एकदम हिडन जेम, भारीचा हिडन जेम असा तुम्ही. तर मंडळी, एक सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की आम्ही सगळे मित्रमंडळी आज या शेळपी गावामध्ये आलो आहे आणि आम्हालाही माहिती नव्हतं की हा हिडन वॉटरफॉल असा असेल आणि खूप भारी आहे. आणि आम्हाला राज याने हे लोकेशन दाखवलेलं आहे. राज याने, कारण राजच्या गावाच्या जवळच हा धबधबा आहे, तुम्ही बघू शकता. आणि चांगला आहे. आणि तुम्ही जर येता प्रकारे मंडळी, हा हिडन स्पॉट आहे आणि हिडन धबधबा म्हणू शकता तुम्ही. बघू शकता हा धबधबा वाहतो आणि चांगला आहे एकदम. इकडं खोल वगैरे पण नाही, पण तुम्ही येताय ना, पोहणारे बरोबर घेऊन आहे, एक्सपर्ट कोण असेल तर. आता हे सगळ्यांना पोहता येतं. हर्षद आणि सगळे मित्रपरिवार त्यांना पोहता येतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपला एक्सपर्ट प्लेअर तिकडे आहे, तो बघू शकता तुम्ही. जबरदस्त असा हे आहे. तर मार राज, थांब थांब थांब. तर राज एकदम एक्सपर्ट असा, त्याच्यामुळे त्यांनी उडी वगैरे जबरदस्त मारलेली आहे. आणि पावसाच्या वेळी ना भरपूर असा पाणी इकडे वाहता, तुम्ही बघू शकताय. तर शुद्ध मराठी आणि मालवणी मिक्स आपले ब्लॉग असतात. तर आवडलं असं तर कोकण जमनी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. रॉ ब्लॉग असा एकदम तो बघा. त्यासाठी गेलो ना, तर थोडे पण एक भारी आहे. तुमका जाताना पण एक नॅचरल स्विमिंग पूल दाखवते, भारी आहे एकदम.
पण पाऊस नसतानाच इकडे या, कारण पाणी किती अचानक वाहू शकतं असं लोकेशन सांगत नाही आम्ही, पण तुमका दाखवतं एकदम भारी वाटतं. आणि कधीतरी तुम्ही मित्रांसोबत असे बाहेर पळा. तर मंडळी आता मी पण उतरतोय. आता बऱ्याच दिवशी असं गरम होऊ लागला, जाऊया जरा एन्जॉय करूया. सिद्धेशाक जरा तब्येत बरी नाही तरी पण इलो सिद्धेश, नाही तर सिद्धेश पण उतरणं असतो. तर कसं वाटलं सिद्धेश? पाण्याची त्या ठिकाणी खूप वेगळी वाटते. एक राहू शकतं एवढी तिथे जागा आहे आणि छोटीशी गुफा आहे, खूप भारी वाटतं. त्यानंतर ना आपला हा दुसरा युट्यूबर आहे मनीष शिरोडकर, तो आता पाण्यामध्ये आलेला आहे. खूप भारी वाटतं. जास्तीत जास्त व्हायरल करून टाका. त्याने आता उडी घातली आहे, म्हणजे एक पुरुष तिथे खोल आहे, जो प्रवाह वाहतोय ना आणि निसर्गाच्या सानिध्यात एकदम उभे राहू शकता. आणि या ठिकाणी जर फॅमिलीला जर तुम्ही घेऊन येत आहे तर या ठिकाणी ह्या दरवाजापर्यंत ही जागा एक पुरुष एवढीच आहे आणि फॅमिली सुद्धा येऊ शकतो. पण हा सुंदर असा वॉटरफॉल आहे. काय सांगताय तुमच्यासोबत एक्सपर्ट पोहणारे मंडळी आहे ना, ती पोहणारीच आहे. कारण किती जरी चांगलं असेल कधी पण काही होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही पोहणारे एक्सपर्ट त्यांच्यासोबतच जा असं मी सांगतो. आणि लोकेशन मी सांगतो की लोकेशन सांगू नको, कारण जास्त लोक आले तर हर्षदला माहीत आहे ते काय होऊ शकतं. त्यामुळे आहे ते चांगलं राहतो. उभो व्हिडिओ घे, उभो हो. रेकॉर्ड झाला मेरे पडलो. स्विमिंग पूल पेक्षा डेंजर आहे यार. काय वाटले? सिद्धेश आमचं वर बसलेला आणि शूटिंग घेता, तर खूप मजा येईल. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडला आणि मजा येलेली आहे. हर्षद आणि राजने आमका ही जागा दाखवलेली आहे. राज धन्यवाद तुझा जागा दाखवल्याबद्दल. आर्या आपल्यासोबत पहिल्यांदा दुसऱ्यांदा ब्लॉगमध्ये येता आपल्या. आणि हर्षद ब्लॉगर खास करून पाणी वाचवा पाणी जिरवा. पाणी वाचवा पाणी जगवा. पाणी जगवा. यस यस. पण काय हो, पाणी वाचवा काय? पाणी वाचवा काय? पाणी जगवा. यस यस. पण काय हो, पण भारी आहे धबधबा. काय म्हणते? तर मित्रांनो ही केव तुमका कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी जास्त काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी काय बनवू नाही. इन्फॉर्मेशन व्हिडिओ देणार आपलं हर्षद असा, हर्षद भाई चव्हाण. आणि एकदम भारी आहे. सिद्धेश कोण नाही तसे माझा एक फोटो मार. मित्रांनो बघू शकता खालती जी जागा होती ती त्याच्या खालसून आपण असा वरतून ट्रॅकिंग करत इलेलो असो समोर. आणि
वरते पण असा एक भारी असा तुमका दाखवतोय एकदम. जर तुम्ही फॅमिलीसोबत जर येईल ह्या साईडीक लोकेशन जर सांगणार ना तुमका, पण इकडे मस्त एकदम फ्रेंडली आणि पाणी वगैरे कमी आहे आणि पोवाक पण शिकू शकता. असा खोल पण नाही हा अजिबात, बघू शकता. हय पण भारी आहे एक नंबर. बघा सुळसुळीत झालेला, त्यामुळे तुम्ही येताना ना मंडळी जे शूज वगैरे असतात ना ते चांगले घालून या, बघू शकता. आणि अशी एन्जॉयमेंट काहीतरी आपण सेफली अशी एन्जॉयमेंट आपल्या मित्रांसोबत करू होई, मजा येता भारी. आणि सिद्धेश आपलो पोहणारो असा, पण त्याला बरा नसल्यामुळे आता तो फोटो वगैरे कॅप्चर करतो, त्याच्यामुळे बरा अजून आहे, बघू शकता. अजून भारी आहे, लोकेशनच मस्त, एक नंबर लोकेशन. धन्यवाद राज, एक नंबर लोकेशन. आता फोटो काढण्यासाठी आम्ही थांबलेलो. आमच्या पाठी आता एकदम खतरनाक हिडन धबधबा. बघू शकता एकदम खतरनाक वाटतं, पण ह्या साईडीक कचरो बिचरो सोडलेला आणि वरच्या साईडीक पण बरेच जण पोहतात. बघूया आता त्यासाठी एकदम स्विमिंग पूल कसा असा, एकदम नॅचरल स्विमिंग पूल तुमचं दाखवतो थांबा. हां होय होय. तसाच पाणी आहे आम्हाला नाही, पाण्याचं स्वच्छ होतं. तो बघू शकता म्हणजे ह्याला नॅचरल स्विमिंग पूल म्हणतात आणि मस्त लोकेशन आहे, झाड रस्त्याच्या बाजूकच. आणि मगाशी ना आपण जेव्हा आलेलो ना तेव्हा इथे चांगलं पाणी. चला बघू शकताय अशा प्रकारे पाण्यात पोहायची हौस भागलेली असा आमची. आणि अशा प्रकारे सगळे घरात जाऊन तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. तर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर नक्की कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि नेक्स्ट आपण जाणार आहोत आता थेट आंबोली धबधब्या. कमिंग सून. सांगा उद्या 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 कोण येणार तुम्हाला? आम्ही स्वतः जाणार. आम्हाला देवाने 2 पाय 2 हात आणि 2 डोळे दिलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही स्वतः जाणार.